सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझ्या दत्त परिवारातील सर्व माऊलींना कालाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 11वा. माऊलींनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिले की परमात्म्याने आपल्या चतुर्भुज रूपामध्ये देवकी मातेस आणि वसुदेवास दर्शन देऊन त्यांना त्यांच्या गतजन्मी बद्दल सांगून गोकुळात नेण्यास सांगितले व मग त्यांनी सामान्य बालकाचे रूप धारण केले. योगमायेच्या प्रभावाने अचानक त्या कारागृहातील सर्व पहारेकऱ्यांना गाढ झोप लागली. वसुदेवांना ज्या साखळ दंडामध्ये बंदिस्त केलं होतं ते अचानक तुटून खाली पडले व कारागृहाचे दरवाजे सुद्धा आपोआप उघडले आणि रात्र होती. काळाकुट्ट अंधार असताना देखील वसुदेवात सगळे लख्ख दिसत होते. भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि त्यांच्या पुढे अंधाराची ही योगमाया कशी काय बरी टिकू शकेल. जेव्हा वसुदेवांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले त्यावेळेस कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले, लख्ख प्रकाश पडला आणि अचानक आकाशामध्ये मेघ दाटून आले. विजांचा कडकडाट होत होता आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा परिस्थितीमध्ये वसुदेव परमात्म्याला घेऊन गोकुळात निघाले. यमुनेच्या तीरावर आले. यमुनेचे पाणी त्या वातावरणामध्ये आणखीनच वाढले होते. त्या पाण्यात उतरून वसुदेव श्रीकृष्णांना सांभाळत सांभाळत चालले होते. वसुदेवांना आणि परमात्म्याला पावसाचा त्रास होऊ नये म्हणून साक्षात शेषाने आपला विशाल फणा वसुदेवांच्या डोक्यावर धरला. यमुनेने आता जणू काही उग्र रूप धारण केले होते आणि तिचे पाणी वरचेवर वाढतच होते. आता वसुदेवांनी परमात्म्याला ज्या टोपलीत ठेवले होते ती टोपली त्यांनी डोक्यावर धारण केली व त्या पाण्यामधून कसे बसे ते पुढे पुढे जात होते. आता पाणी त्यांच्या गळ्यापर्यंत आले. आपल्या पित्याला पाण्यामुळे त्रास होतोय हे पाहून परमात्म्याने त्या टोपली बाहेर आपले छोटेसे चरणकमल काढले व यमुनेच्या पाण्यास त्यांच्या चरणकमलांचा स्पर्श झाला. अशा प्रकारे यमुना नदीने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेतल्यावर ती शांत झाली व तिने वसुदेवांना मार्ग मोकळा करून दिला. अशा प्रकारे वसुदेवांनी यमुनेस पार केले व ते गोकुळात पोहोचले आणि नंद महाराजांच्या महालात पोहोचले. महालात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की सर्वजण गाढ झोपेत होते. ते यशोदा मातेच्या ठिकाणी पोहोचले आणि कुठल्याही अडचणीशिवाय ते तेथे गेले. भगवंताला श्रीकृष्णांना त्यांनी यशोदा मातेच्या बाजूला झोपावले आणि यशोदा मातेच्या कन्येस त्यांनी घेतले आणि कुठल्याही अडचणीशिवाय ते परत कंसाच्या कारागृहात आले. त्यांनी हळूच त्या कन्येस देवकीच्या जवळ झोपवले व कंसाला कुठल्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू नये म्हणून त्यांनी स्वतःला पुन्हा साखळदंडात बांधून घेतले. यशोदा मातेला मूल झाल्याची जाणीव होती, पण ती प्रसूतीच्या वेदनेने एवढी थकली होती की तिला आपल्याला मुलगा झाला आहे की मुलगी याचा देखील पूर्णपणे विसर पडला होता. वसुदेवांनी कारागृहाचे दरवाजे सर्व पुन्हा व्यवस्थित लावून घेतले. तोपर्यंत इकडे सर्व पहारेकरांना जाग आली आणि त्यांनी या नुकताच जन्म झालेल्या बालकाचा रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि ताबडतोब ही वार्ता जाऊन कंसाला सांगितली. ही वार्ता ऐकल्याबरोबर कंस आपल्या शय्येवरून एकदम उठला आणि आता त्याला भीती देखील वाटत होती, कारण आपला मृत्यू समीप आला आहे असे त्याला सारखे राहून राहून वाटू लागले. त्यामुळे कंस ताबडतोब कारागृहाकडे निघाला. कंस त्या बालकाकडे येत आहे हे पाहून देवकी दुःखी झाली. अतिशय कळवळीने ती कंसाला विनवू लागली की अरे दादा, अरे ही तर एक निष्पाप बालिका आहे, हिला तू मारू नकोस, कारण तुझा वध तर एका पुरुषाकडून होणार आहे, स्त्रीकडून नाही, आणि ही तर कन्या आहे. आतापर्यंत तू माझी सगळी बालके मारली आहेस, पण या बालिकेची भिक्षा मी तुला मागत आहे. कृपया या बालिकेला तू जीवनदान दे.
कंस हा शेवटी असुरच होता. त्याने देवकीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्या कन्येला देवकी मातेच्या मांडीवरून त्याने ओढून घेतले आणि दगडावरती आपटण्याचा त्याने प्रयत्न केला. पण इतक्यात ती कन्या त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली. त्या बालिकेने अष्टभुजेचे रूप धारण केले आहे. तिने सुंदर असे वस्त्र परिधान केले आहेत. सुंदर अशा पुष्पमाला घातल्या आहेत. तिच्या 8 हातामध्ये घंटा, शंख, चक्र, गदा, ढाल, भाला, बाण आणि धनुष्य तिने धारण केले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.